जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। देवगिरी विभागाचा भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रम नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात उत्साहात संपन्न। प्रगती प्रतिष्ठान, जवाहर महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला मंच यांच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांसाठी कलासंगम कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात उत्साहात संपन्न झाला। आदिवासी समाज हा आपली महान संस्कृती, परंपरा, विविध कला प्रकारांच्या माध्यमातून हजारो वर्षे जोपासत आला आहे। महाराष्ट्रातल्या सर्व 47 जनजातींचे आपले असे नृत्य, गायन, वाद्यवादन, चित्रकला आणि हस्तकला आहे। हे कलाप्रकार सण, लग्नकार्य, गावदेव, देवीच जागरण या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला विविध गावांमध्ये बघायला मिळतात। याबरोबरच अनेक आदिवासी तरुण या पारंपरिक कला परंपरांना रील्स, डॉक्युमेंटरी आणि फोटोग्राफी यांच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे आपल्याला दाखवत आलेले आहेत। या सुंदर आणि श्रेष्ठ कला परंपरांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावं, या कला परंपरांचं चांगलं डॉक्युमेंटेशन व्हावं, संपूर्ण जगासमोर हे प्रदर्शित व्हावं या उद्देशाने भगवान बिरसा कला मंच अविरत काम करत आहे। महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या सहाय्याने भगवान बिरसा कला मंच 5 पारंपरिक कला परंपरा जसे की नृत्य, गायन, वाद्यवादन, चित्रकला आणि हस्तकला या स्पर्धा महाराष्ट्रातल्या सर्व जनजातींसाठी घेतल्या आहेत। भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्ताने या स्पर्धेला भगवान बिरसा कला संगम असे नाव देण्यात आले आहे। जुलै 2025 मध्ये स्पर्धेची सुरुवात झाली आणि या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 10,000 पेक्षा जास्त कलाकारांनी विविध श्रेणीमध्ये आपली नोंदणी केली। याचबरोबर या आदिवासी कलाकारांनी आपल्या कलेचा कंटेंट अपलोड केला आहे। दुसऱ्या टप्प्यातील ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या 5 विभागात होत आहे, ज्यामध्ये कोकण विभागाची स्पर्धा आज येथे संपन्न झाली। एकूण 400हून अधिक कलाकारांनी यात नृत्य, गायन, वाद्यवादन, हस्तकला आणि चित्रकला या स्पर्धेच्या माध्यमातून आपली कला प्रस्तुत केली। सकाळी हिरवा देव, धरती माता, भगवान बिरसा मुंडा यांच्या पूजनाने स्पर्धा सुरू झाली। या टप्प्यात कोकण विभागात निवड झालेले कलाकार स्पर्धक पुढे नोव्हेंबर 15 भगवान बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिनाच्या मुख्य कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत। या स्पर्धेच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती कला परंपरा यांचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला होत आहे। भविष्यातही आपल्या श्रेष्ठ आदिवासी कलेची सेवा करण्याचा भगवान बिरसा कला मंचाचा मानस आहे। या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, सहसंघटन मंत्री गणेश गावित, देवगिरी कल्याण आश्रमचे सहसचिव वीरेंद्र वळवी, कात्री येथील सूर्यदर्शन संस्थेचे अध्यक्ष संदीप वळवी, आदिवासी रूढी परंपरा विसरवाडी अध्यक्ष ईश्वर गावित, प्रगती प्रतिष्ठान पालघर संस्था यांचे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक पाडवी यांनी केले। आभार उदयसिंग पाडवी यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
सगळ्यांना मानाचा जोहार। जय आदिवासी जय। साक्री तालुक्यात कोकणी कुकना दिवशी गडावर जातात पूर्ण माऊल्या पावरकर महाराज असे पावरकर दादा आहेत असे पूर्ण गडावर जाते आणि हा कार्यक्रम आणि महाराजही म्हणू शकतो आपण त्या बाबांचं काम आहे की पूर्वीपासून आदिवासीचा पाढी डोंगऱ्या देव त्यामध्ये आमोशा संपणे तेव्हापासून